सद्गुरू बाळूमामांना हलसीनाथांचा दृष्टांत होतो। मेतके या गावी माझी गादी कर, येणा जाणाऱ्या लोकांना इकडे यायला त्रास होतो आणि तिथंच लोक माझी भक्तिभावानं सेवा करू द्यात। सद्गुरू बाळूमामा सर्व गावकऱ्यांना एकत्र बोलवतात आणि सांगतात की मेतके या गावी हलसीनाथांची गादी करायची आहे, परंतु सर्व गावकऱ्यांचे एकमत होत नाही। त्यातील काही लोक त्याला विरोध करतात आणि विरोध करणारी मंडळी ही हलसीनाथांचं भक्त असतात। शेवटी हलसीनाथांचे असणारे भक्त सद्गुरू बाळूमामांच्या कार्याला प्रचंड विरोध करतात, परंतु कालांतरानं त्यांनाही सद्गुरू बाळूमामांची माफी मागावी लागते आणि हीच कथा आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रहो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जीवन चरित्रातील आज एक प्रसंग आपण जाणून घेणार आहोत। मेतके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या गावची ही पूर्वी घडलेली घटना आहे। त्यावेळी मेतके या गावामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला असतो। सर्व लोक गाव सोडत असतात। गुरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, सर्व पिकं वाळून गेलेली असतात आणि अशा वेळी जगण्यासाठी म्हणून सर्व लोक गाव सोडत असतात। आणि यावेळी सद्गुरू बाळूमामा मेतकेपासून थोड्या अंतरावर होते, त्यांचा तळ होता। ही सद्गुरू बाळूमामांच्या कानी वार्ता पडली की मेतके गावातील लोक दुष्काळामुळे गाव सोडत आहेत। बाळूमामांनी तातडीनं त्या गावातील तळ हलवला आणि मेतके या गावी आलेत। सर्व लोकांना मामा भेटलेत आणि तुम्ही गाव का सोडताय? तर मामांना लोक म्हणलीत, मामा जगण्यासाठी हे गाव सोडावं लागतंय, लहान मुलं गुरं ढोरं उपाशी मरायला लागल्यात, त्यामुळे जगायसाठी कुठं ना कुठं तरी जावं लागणार। तर त्यावेळी सद्गुरू बाळूमामा म्हणलेत की कुणीही गाव सोडायचं नाही आणि सद्गुरू बाळूमामांनी आपल्या योग सामर्थ्यानं मेतके या गावी आणि परिसरामध्ये प्रचंड पाऊस पाडला आणि परत सर्व सृष्टी हिरवीगार झाली। गेली लोक पट परत गावी आलीत आणि त्या गावामध्ये परत लक्ष्मी नांदू लागली। गावकरी मंडळी सर्व एकत्र जमली आणि सद्गुरू बाळूमामांच्या प्रती नतमस्तक झाली आणि ते बाळूमामाला म्हणू लागलेत, मामा तुम्ही जर नसता तर आमच्यावर काय परिस्थिती आली असती कुणास ठाऊक। आज तुमच्यामुळं आम्ही परत एकदा आमच्या घरादारामध्ये सुखानं संसार करू लागलो आहोत। त्यानंतर सद्गुरू बाळूमामा त्या सर्व गावकऱ्यांना उद्देशून बोलले की तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, प्रामाणिकपणे कष्ट करत राहा। त्याच गावामध्ये भीमा नावाचा एक हलसीनाथाचा निस्सीम भक्त असतो। त्याची एवढी भक्ती असते की तो हलसीनाथांचं दर्शन घेतल्याशिवाय तोंडात पाणी देखील ग्रहण करायचं नाही। आप्पाच्या वाडीला जायचं, हलसीनाथाचं दर्शन घ्यायचं आणि मग तो काय दिवसाचा दिनक्रम सुरू करायचा। तर त्यावेळी त्याचे आई वडील भीमाला म्हणतात, अरे भीमा, आपल्या गावात सद्गुरू बाळूमामा आलेले आहेत आणि ते देव माणूस आहेत, त्यांचं दर्शन घे आणि मगच हलसीनाथाला निघून जा। तर भीमा म्हणतोय, मी फक्त हलसीनाथालाच देव मानतो, या जगात हलसीनाथाशिवाय मला दुसरा कुठलाही देव माहित नाही आणि मी फक्त हलसीनाथाच्याच पाया पडणार, म्हणून आपल्या मताशी भीमा ठाम असतो। परत भीमाला आई वडील आग्रह करतात, अरे भीमा, आपल्या गावात बाळूमामा आल्यात, त्यांचं दर्शन घे। मग शेवटी नाईलाज असतो, भीमा सद्गुरू बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी जातो। मामांचं दर्शन घेतो आणि लगेच बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो। तर त्यावेळी सद्गुरू बाळूमामा भीमाला म्हणतात, अरे थांब की। तर तो म्हणतोय, मला थांबून चालणार नाही, मी हलसीनाथाचं दर्शन घ्यायला निघालो। तर सेवेकरी मंडळ त्या भीमाला म्हणतात, अरे भीमा, साक्षात तुझ्या पुढं परमेश्वर, साक्षात तुझ्या पुढं देव असताना तू हलसीनाथाला का निघालायस? तर भीमा म्हणतो, माझा देव फक्त हलसीनाथच आहे, या जगात हलसीनाथाशिवाय मी कुणालाही देव मानत नाही। तर त्यावेळी सद्गुरू बाळूमामा हसतात आणि म्हणतात, ठीक आहे, जाऊ दे त्याला। भीमा आपल्या वाटेनं तार 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 आप्पाच्या वाडीला जात असतो। दुसऱ्या एका गावामध्ये पोचल्यानंतर त्याचा एक मित्र त्याला भेटतो आणि तो मित्र म्हणतो, अरे भीमा, तुमच्या गावातला दुष्काळ नाहीसा झाला, तुमच्या गावामध्ये मुसळधार पाऊस पडला, तुमच्या गावामध्ये सद्गुरू बाळूमामा आल्यात आणि सद्गुरू बाळूमामाने तुमच्या गावाचा दुष्काळ नाहीसा केला, हे खरं आहे काय? त्यावर भीमा एवढा भडकतो, तो त्याला म्हणतो, कोण बाळूमामा, कुठला बाळूमामा? मला बाळूमामा वगैरे काहीही माहित नाही, मला फक्त हलसीनाथ देवच माहित आहे आणि हलसीनाथच्या कृपेमुळेच आमच्या गावातला दुष्काळ नाहीसा झाला, हलसीनाथच्या कृपेमुळेच आमच्या गावावर पाऊस पडला, बाळूमामा वगैरे काही नाही, असं म्हणून तो आपल्या जोडीदाराला सांगतो। त्यानंतर सद्गुरू बाळूमामाला हलसीनाथांचा दृष्टांत झाला।
माझी मेतक्यात गादी कर, सगळ्यांनाच इकडं दर्शनाला येता येत नाही, जो कोणी भक्त मला श्रद्धेनं नतमस्तक होईल त्याचं दुःख मी दूर करीन, अशा पद्धतीचा सद्गुरू बाळूमामाला दृष्टांत झाला। ही गोष्ट सद्गुरू बाळूमामांनी सर्व गावकऱ्यांना बोलवून सांगितली आणि आपल्याला या मेतके गावामध्ये हलसिद्धनाथांची गादी करायची आहे। सर्व गावकरी मंडळींना आनंद झाला, परंतु भीमा आणि त्याचा मित्र शिरपा या दोघांनी या गोष्टीला कडक विरोध केला। त्यानंतर सद्गुरू बाळूमामा सर्व गावकऱ्यांना घेऊन आप्पाची वाडीला हलसिद्धनाथांना अभिषेक घालण्यासाठी बाहेर पडतात। मंदिरामध्ये गेल्यानंतर पुजारी सद्गुरू बाळूमामांना अडवतात आणि चपला घालून तुम्ही आज जाऊ नका असं दरडावून सांगतो। त्यावेळी सद्गुरू बाळूमामा त्या पुजाऱ्याला म्हणतात, अरे माझ्या मंदिरात जायला तू मला कोण अडवणार? आणि तिथं बाळूमामा शेषनागाचं रूप धारण करतात। हे पाहताच पुजारी बेशुद्ध होतो। तर त्यानंतर सद्गुरू बाळूमामा हलसिद्धनाथांचं अभिषेक करून यथासांग दर्शन घेऊन गावी परततात। इकडे भीमाचे आई वडील मोठ्या आनंदात असतात, कारण आपल्या गावामध्ये सद्गुरू बाळूमामा हलसिद्धनाथांची गादी स्थापन करणार आहेत, म्हणून ते मोठ्या आनंदात असतात। कारण आपल्या लेकाला आता आप्पाच्या वाडीला जायची गरज नाही, आपल्या गावातच हलसिद्धनाथाचं मंदिर होतंय, म्हणून ते फार आनंदात असतात आणि ही आनंदाची बातमी ते आपल्या लेकाला सांगतात। तर त्यावर भीमा एवढा भडाकतो, तो म्हणतो मी हलसिद्धनाथाचं दर्शन घेण्यासाठी आप्पाची वाडीला जाणार आणि आप्पाची वाडी शिवाय माझा दुसरा जगात कोणताही देव नाही। इथं गावात हलसिद्धनाथाची गादी असू देत, मी अजिबात त्या मंदिरातही जाणार नाही आणि दर्शनही घेणार नाही। जगासाठी बाळूमामा देव असतील, परंतु माझ्यासाठी फक्त आप्पाची वाडीचे हलसिद्धनाथच देव आहेत, असं तो आपल्या आई वडिलांना ठणकावून सांगतो। आणि भीमा एवढ्यावरच थांबत नाही, तर भीमा आणि त्याचा मित्र शिरपा तो सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करतो आणि सद्गुरू बाळूमामांच्या विरोधात पूर्णपणे चुकीचं काही वाटेल ते सांगत असतो। सद्गुरू बाळूमामा मंदिर हे आपल्या स्वार्थासाठी बनवत आहेत आणि आपल्याला या मंदिराची काहीही गरज नाही असं म्हणून सगळ्या गावकऱ्यांची भीमा आणि शिरपा डोकी भडकवतात। सद्गुरू बाळूमामांच्या कानावर बातमी जाते की भीमा आणि शिरपा या हलसिद्धनाथांच्या गादीला विरोध करतायत, म्हणून मामा काही काळ शांत राहतात आणि ते अन्नग्रहण सुद्धा करत नाहीत। आता मामाने अन्नग्रहण केलं नसल्यामुळे त्यांचं जे सेवेकरी मंडळ आहे ते सुद्धा अन्न ग्रहण करत नाहीत। कुणालाच काही कळना आता पुढे काय करायचं। भीमाचा आई वडील पुरतं भांबावून गेलेत, कारण आपल्या पोरग्यानं विरोध केल्यामुळं सद्गुरू बाळूमामांनी अन्न पाणी सोडलेलं आहे। ते पोराला कळकळीने विनंती करतात, अरे पोरा, सद्गुरू बाळूमामांची जाऊन माफी माग, तुझ्या या विरोधामुळं मामाने अन्न पाणी सोडलेलं आहे, यामध्ये त्यांचा कोणताही स्वार्थ नाही, आपल्या गावच्या भल्यासाठी हलसिद्धनाथांची गादी ते आपल्या गावामध्ये तयार करत आहेत। जा आणि लगबगीने त्यांची माफी माग, अख्ख्या गावासाठी तू हे पाप तुझ्या डोक्यावर घेऊ नको, असं कळकळीने भीमाचं वडील आपल्या पोराला सांगतात। तर पोरगा प्रचंड भडाकतो आईवडिलावर आणि भीमा बेदरकारपणे म्हणतो, अन्न पाणी सोडलेलं आहे, खायचं का नाही हे त्यांनी ठरवायचं आहे, त्यात माझा काही संबंध नाही। आणि तुम्हाला जर बाळूमामांची लईच कळकळीत असेल तर तुम्ही जाऊन माफी मागा, पण मी माझ्या मताशी ठाम आहे, मी अजिबात जाऊन माफी मागणार नाही। सर्व गावकरी मंडळी चिंतेत पडली की आता पुढे काय करायचं। सर्व गावकरी मंडळी एकत्र येतात आणि सद्गुरू बाळूमामांना ती भेटतात। बाळूमामाला म्हणतात, मामा तुम्ही त्या दोघांचं काय ऐकतासा? अहो, प्रत्येक कार्यामध्ये समाजामध्ये अशी काही लोक असतात आणि तुम्ही काय त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि आपण हलसिद्धनाथांची गादी मोठ्या भक्तिभावाने इथे निर्माण करू। परंतु मामा आपल्या मताशी ठाम असतात। मामा गावकऱ्यांना म्हणतात, मला पूर्ण गावची सहमती हवी आहे, कुणाचाही विरोध करून इथं गादी करणं मी अजिबात करणार नाही। सगळ्यांची जर गावात सहमती असेल तरच गावात हलसिद्धनाथांची गादी होईल, अन्यथा होणार नाही, असं ठाम सर्व गावकऱ्यांना मामा बजावून सांगतात। सद्गुरू बाळूमामांनी अन्न पाणी सोडलेले आहे म्हणल्यानंतर भीमाचा आई वडील फारच काळजीत पडले। त्यांनी घरी जेवण बनवलं आणि सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनाला गेलेत। सद्गुरू बाळूमामांचं दर्शन घेतल्यानंतर भीमाचे आई वडील बाळूमामाला म्हणालेत, मामा आमचं पोरग लई चांगला आहे आणि देवधर्मी आहे, कुणाच्या आद्यात नसते मध्यात नसते,
परंतु त्याच्या डोक्यात काय खोळाले कुणास ठाऊक. मामा, त्यांच्या वतीने मी माफी मागतो, परंतु मी अन्न ग्रहण करा, कारण तुमच्यामुळे इतर सर्व सेवेकरी मंडळी उपाशी आहेत, तर अन्न ग्रहण करा मामा. मुलग्याच्या वतीनं मामा आम्ही माफी मागतो. परंतु मामा सर्व ऐकून घेतात, काहीही बोलत नाहीत. शेवटी भीमाचे आई वडील आपल्या घरी परततात आणि घरात गेल्यानंतर ते भीमाला चांगलंच फैलावर घेतात. अरे बाळूमामांची माफी माग, अख्ख्या गावचं पाप तू तुझ्या डोक्यावर घेऊ नकोस, असं म्हणल्यानंतर भीमा नाईलाज असतो सद्गुरू बाळूमामा जिथं असतात त्या ठिकाणी जातो माफी मागण्यासाठी. तिथं गेल्यानंतर सर्व सेवेकरी मंडळ भीमाला चांगलंच फैलावर घेतात. अरे तुला हलसिद्धनाथांनी हीच बुद्धी दिली आहे काय? अरे तुझ्यामुळं आमचा देव उपाशी आहे आणि आमच्या देवाला उपाशी ठेवून तुला काय मिळणार आहे? आणि आपल्या गावामध्ये सद्गुरूची गादी करण्यापाठीमागे उद्देश आपल्या गावाला मोठं करण्याचाच आहे का? यामध्ये सद्गुरू बाळूमामांचा कुठला स्वार्थ आहे? असं म्हणून सर्व सेवेकरी मंडळ भीमाला चांगलंच फैलावर घेतात. शेवटी भीमा सद्गुरू बाळूमामा तिथं माफी मागतो. माफी मागितल्यानंतर तसाच तो तड करून बाहेर पडतो. तर त्यानंतर एक सेवेकरी मंडळ सद्गुरू बाळूमामाला म्हणतात, मामा, भीमानं माफी मागितली, परंतु तो तुमच्या पाया देखील पडला नाही. तर यावर सद्गुरू बाळूमामा म्हणतात, अरे भीमान आज पाया पडला नाही, परंतु तो एक दिवस पायाही पडल आणि हलसिद्धनाथाच्या गादीच्या चरणी नतमस्तक सुद्धा होईल. तो दिवस काय लांब नाही बघ, असं म्हणतात मामा आणि हसतात. आणि मामा सेवेकरांना म्हणतात, अरे हा भीमा हलसिद्धनाथांचा निस्सीम भक्त आहे बघ, हलसिद्धनाथच त्याला बुद्धी देतील आणि सर्व काही चांगलं सुखानं होईल. त्यानंतर सेवेकरी मंडळ मामाला दूध देतात आणि मामा उपवास सोडतात. इकडे भीमा घरी आल्यानंतर आई वडिलावर प्रचंड भडाकतो. तो म्हणतो, तुमच्या इच्छेखातर मी सद्गुरू बाळूमामांची माफी मागितल्या, परंतु या गावातील हलसिद्धनाथांच्या गादीच्या पायाही मी पडणार नाही आणि मंदिराचं तोंड सुद्धा पाहणार नाही. माझा देव हलसिद्धनाथ हा आप्पाच्या वाडीचाच, असा तो आपल्या मताशी शेवटपर्यंत ठाम राहतो. आता गावामध्ये एकच जल्लोष होतो. सर्व गावकरी मोठ्या आनंदाने अख्ख्या गावातून हलसिद्धनाथांच्या पादुकांची मिरवणूक काढतात. टाळ मृदंगाच्या साथीनं आणि भजनाचा सुरेल गायनानं हलसिद्धनाथांच्या गादीची स्थापना मामा करतात. आता गावामध्ये हलसिद्धनाथांची गादी झालेली असताना भीमा गावातल्या हलसिद्धनाथाच्या गादीचं दर्शन घ्यायला जातच नाही. तो आप्पाच्या वाडीला जायला बाहेर पडतो. वाटेत गेल्यानंतर त्याचा मित्र त्याला शिरपा भेटतो. शिरपा म्हणतो, अरे भीमा, गावात हलसिद्धनाथाची गादी असताना तू आप्पाच्या वाडीला का निघालायस? तरी भीमा आपल्या मताशी ठाम असतो, माझा देव फक्त आप्पाच्या वाडीचा हलसिद्धनाथच, आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाशिवाय मी कुठेही जाणार नाही आणि कुणाच्याही पाया पडणार नाही, या मताशी भीमा अखेरपर्यंत असतो. हलसिद्धनाथांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरू बाळूमामांनी आपलं कार्य पार पाडलं आणि मामा दुसऱ्या गावी मुक्कामी निघालेत. तर त्यावेळी सर्व गावकरी मामांना जाऊ देणार, परंतु मामा थांबले नाहीत. तर त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी सद्गुरू बाळूमामांचं दर्शन घेतलं, मामांची यथासांग पूजा केली आणि सद्गुरू बाळूमामा आपल्या तळासमवेत दुसऱ्या गावी निघून गेलेत. आणि अशा वेळी भीमाचा मित्र शिरपा यालाही कळून चुकलं की या गादी स्थापनेला भीमाबरोबर मी सुद्धा कडक विरोध केलता आणि शेवटी आपल्याच भल्यासाठी सद्गुरू बाळूमामांनी आपल्या गावामध्ये हलसिद्धनाथांची गादी तयार केलेली आहे, हलसिद्धनाथांची गादीची स्थापना केलेली आहे. आणि त्याला कळून चुकलं की सद्गुरू बाळूमामांच्या प्रती मी चुकीचं वागलो, म्हणून सद्गुरू बाळूमामांच्या चरणी तोही नतमस्तक झाला. मामाने शिरपाला मोठ्या मनानं माफ केलं. इकडं भीमा आप्पाच्या वाडीला पोचतो, हलसिद्धनाथांचं यथासांग दर्शन घेतो, गूळ, खोबरं, नारळ, फुलं देवाला वाहतो आणि देवाकडे मागणंही मागतो, देवा, मी आमच्या गावात झालेल्या गादीला अजिबात जाणारी नाही आणि त्या मंदिराचं तोंडही पाहणार नाही, मी फक्त आप्पाच्या वाडीलाच येत राहीन, असं तो देवाकडे मागणंही मागतो. घरात भीमाचा आई वडील मोठ्या संकटात असतात, कारण आपला पोरगा तरी हलसिद्धनाथाचा निस्सीम भक्त आहे, परंतु तो सद्गुरू बाळूमामांचं अस्तित्व किंवा सद्गुरू बाळूमामांना देव मानायला तयारच नाही, म्हणून ते फार मोठ्या संकटात असतात. शेवटी त्याची बायको एक शक्कल लढवते आणि गावातील हलसिद्धनाथाच्या गादीला जाते आणि नवस बोलते की हे हलसिद्धनाथा,
माझ्या या नवऱ्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला चांगलं वळण लागू देत म्हणून ती नवस बोलते. आणि मित्र, काय आश्चर्य, भीमा झोपलेला असताना पहाटेच्या वेळी हलसिद्धनाथ त्याच्या स्वप्नामध्ये येतात आणि भीमाला म्हणतात, अरे भीमा, मीच बाळूमामांना तुमच्या गावामध्ये माझी गादी स्थापन करायला सांगितली आणि तू इकडं अप्पाच्या वडीला येण्याचं कष्ट घेऊ नकोस, तू गावातल्याच गादीचं दर्शन घे. आणि भीमा चटकन झोपेतून जागा होतो आणि त्याला धक्काच बसतो. कारण ज्या देव माणसाला मी सदैव अपमानित केलं, ज्या देव माणसाच्या कार्याला सदैव विरोध केला, त्याच सद्गुरू बाळूमामांच्या प्रती त्याच्या मनामध्ये पश्चाताप निर्माण झाला आणि तो सैरभैर करू लागला. तो आपल्या आई वडिलांना म्हणतो, आई, बाळूमामा कुठे असतील, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आज अचानक असं पोरग्याला बाळूमामाचं वेड का लागलं हे त्याच्या आई वडिलांना सुद्धा आश्चर्य वाटलं. तो आपल्या आई वडिलांना म्हणाला की देव माणसाला मी चुकीचं बोललो, त्यांच्या कार्याला मी विरोध करत राहिलो, मला सद्गुरू बाळूमामांचं दर्शन घ्यायचं आहे. तातडीनं तो घरातून बाहेर पडतो. ज्या गावात सद्गुरू बाळूमामा असतात त्या गावाच्या दिशेनं तो पळत सुटतो आणि वाटेतच सद्गुरू बाळूमामा भेटल्यानंतर बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होतो. घडला प्रकार सगळा तो बाळूमामांना सांगतो आणि त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी येते. आणि अशा पद्धतीनं हलसिद्धनाथांच्या एका निस्सीम भक्ताचा झालेला गैरसमज मामाने दूर केला आणि मोठ्या मनाने त्याला माफ केलं. तर मित्रहो, आजचा हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.